हॅलो. हॅलो. हा बोला ना. संतोष भुजबळ साहेब बोलता का? हो बोला ना. हिवरडी बोलता का तुम्ही? हा हिवरडी हिवरडी. पत्रकार काय म्हणले? हॅलो. पत्रकार आहे. हो हॅलो. हो पत्रकार पत्रकार. कोणत्या ह्याचे? आपलं स्वतःच वृत्तपत्र आहे दैनिक जगमित्र नावानं. हिवरडी मतदारसंघ तुमचा परभणी मध्ये येतो ना? हो परभणी परभणी. जालन्याच्या दानवेसाहेब विरोधात कोण बातमी छापता तुम्ही? का विरोधाच्या म्हणजे काय? तुमचा मतदारसंघ परभणी आहे. हो तुम्ही ना आता रोज नाही नाही मतदारसंघ जरी परभणी असला तर मी नागरिक नाही का याचा महाराष्ट्राचा. नागरिक आहेत मग दानवे साहेबांबद्दल काही तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? दानवे साहेब काय काम करते काय म्हणून? नाही प्रॉब्लेमचं रोज काय. रोज विरोधात बातम्या जात होता तुम्हाला एखाद्या 100 समजा चुका झाल्या दानवे साहेबांच्या हम्म. एखादी बी चांगलं काम नाही केलं मतदारसंघामध्ये. काय आता ते तुम्ही सांगा ना आम्हाला काय केलं तर मग आम्ही छापू तसं. आता तुमचा काय संबंध आहे? तुम्ही परभणी मतदारसंघात आहे, आम्ही जालना हो ना मतदारसंघात. मी हो ना सोमनाथ सरपंच आहे. हो ना तुम्ही सरपंच कुठले असले. अरे तुम्हाला काही कामच माहित नाही तर मला सांगायचं कशाला मग? नाही मग ते काम तुम्हाला सांगून द्यावं लागेल ना असं थोडी तुम्ही सांगितलं तेव्हा आमच्या लक्षात येईल. तुमचा काय संबंधच नाही ना. तुम्हाला काम सांगायचं काय? आम्ही जालना मतदारसंघातले तुम्ही हो ना हो परभणी ना मधले. संबंध नाही म्हणजे तुम्ही विकत घेतलेला आहे काय जालना मतदारसंघ? विकत घेतलेला असो का काय असो आमचा विकास आम्हाला माहिती आहे. हो ना तुमचा विकास तुम्हालाच माहिती आहे ना. मग मी ते सांग तुमचाच विकास झाला तुम्हाला माहिती आहे ना तुमचा झालेला. तुम्हाला काही अभ्यासच नाही तर तुम्ही रोज विरोध बातमी छापता. रोज हो ना विरोध हो ना टाकता. हो ना हो ना अभ्यास तुम्ही मला शिकवता का? मी येऊ तुमच्याकडे क्लास करायला? अरे क्लास काय तुम्ही पत्रकार झाले म्हणजे काय लय मोठे हो समोर ना आले काय? हो ना आता मी क्लास करायला येतो ना तुमच्याकडे क्लास लावतो काय तुम्हाला काय असेल तर ते वर पैसे अरे भेटून जाईन त्याचे. जालना लोकसभा मतदारसंघात फिरा हा हा आणि हा मग सांगा तुम्ही ते परभणीमध्ये ये आणि एक इकडे विरोध बातमी छापता आमच्या असं काय म्हणजे? एक काम करा ना. हॅलो. हा तुम्हीच काय करा गाडी घेऊन या आपण फिरू तुम्ही मला दाखवून द्या कुठं विकास सापडतो का नाही का शोधून काय करायचं आपल्याला त्याचं. तुमच्याकडे काय गाडी घेऊन तुम्ही माझ्याकडे या, मी गाडी घेऊन फिरतो ना. माझ्याकडे गावात या तुम्ही. मला काय गरज आहे तुमच्याकडे येण्याची? आता तुम्ही मला स्वतःहून फोन लावला मी थोडी लावला की बाबा तुम्हाला फोन की नाही नाही तुम्ही असं हे असं आहे ना. हे हे स्टाईल करू नका तुम्ही. पत्रकार म्हणजे आम्हाला शिकू नका तुम्ही. हो ना त्याचा विषय तुम्ही मग स्टाईल तुम्हाला करू नका. तुम्ही ऐका म्हणता गाडी घेऊन या. तुमच्या मतदारसंघ आम्ही काय गाडी घेऊन या तिकडं? ऐका ना तुम्हाला शिकवायला एवढा मोठा थोडी आहे मी तुमच्या एवढा. आता तुम्ही आता तुम्ही काय म्हणून सरपंच राहिले आहे मला शेवटी. गाडी घेऊन माझ्याकडे या हो ना मग आता आणि तुम्ही आम्हाला विकास दाखवा. तुम्ही म्हणले ना विकास आहे तर मग विकास दाखवा ना मला येऊन. आता तुम्ही माझ्या मतदारसंघात या तर मला गाडी घेऊन फिरतो मग खर्च मी करतो. हा 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 हो जे विकास झाला ते दाखवतो नंतर बातमी छापा तुम्ही. अच्छा. रोज सकाळ संध्याकाळ तुमच्या बातम्या आत्माला गायकवाड माझा पुतणी आहे देऊ यशवंतचा. हा 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 ते माझा व्हॉट्सअपवर पाठवतो. हा नाही पाठवणारच ना मग बरोबर आहे ना. अरे कशाला विरोध बातम्या करता छापतो तुम्ही? आता ते तुमचा मतदारसंघ नाही तुमचं काही ऐका कामाची माहिती नाही. मी काय ते म्हणतो पत्रकार झाले मी काही बातमी छापतो तुम्ही. मतदारसंघ असावा असं काही आहे का? मला असं दाखवून द्या की अरे मतदारसंघच दानवे लागतो. साहेबांच्या विरोधात मी रोज कोण बातम्या छापतो तुम्ही रोज बिन. हो तर ते आता आम्हाला जे दिसतं ते छापावं लागतं ना. काय दिसतं तुम्हाला? जालना लोकसभा मतदारसंघात एखादा माणूस बातमी छापतो का? तुम्ही बाहेरचे लोक मतदारसंघ छापता. हो जालना तर लोकसभा मतदारसंघात एखादं पत्रकार नाही की लोकमत नाही का? तरुण भारत नाही का? ऐका ना पुणे नाही का? दानवे साहेबांना कॉन्ट्रॅक्ट दिला काय तुम्हाला जालन्याचा मतदारसंघाचा? अरे बावळ्या मी दानवे साहेब नातेवाईक आहे. हो ना शाप हो बंद ना करू नको. अच्छा. हा लय पत्रकार झाला म्हणून नाटक करू नको तू. बर 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 हा सीधर आहे. नाही तर तुम्ही जीवच मारसान समजा आहे ना. तू तुला म्हण मी काय म्हणणार नाही. नाही 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 तुम्ही तर आता म्हणला बावल्या नाटके करू नको हे करू नको म्हणून तू म्हणायला म्हण लागलो. नको जीवन मार नको. तू म्हणतो जीवन मार नको. समजा तुम्हाला जीवच केस मारसान आहे कर काय कर केस कर. अच्छा. 1 महिना झाला तुझ्या बातम्या पाहू राहिलो मी. माझा पुतणे ते आत्माला गायकवाड अच्छा रोज बातम्या येते रोज बातम्या येते. दानवे साहेब विरोधात बातम्या छापला तो मतदारसंघ नाही. तुझ्या आमच्या कार्यक्षेत्रात नाही. तुला काही काम माहित नाही दानवे साहेबांचे काय ते. हा म्हणजे उडून देणार समजा तुम्ही आम्हाला. कशाला उडू देणार? आमचा काय संबंध उडू देतो? तुम्ही तू तर मतदारसंघात नाही आमच्या. हो ना आता मग मतदारसंघात अरे पत्रकार भाषा वापरू नको मला तू. मग कोणती वापरायची? पत्रकार भाषा वापरू नको. उडू देणार मी बसलो नाही उडू देणार म्हणून. ऐका ना साहेब तर तुम्ही शिकवा ना आम्हाला तू कोणती भाषा श्याम करू वापरायची. नको. तू श्याम करू नको. पत्रकार भाषा वापरू नको मला. हो ना उद्या केस करशील तुम्हाला उडू देणार म्हणून. मी उडू दे भाषा वापरली नाही मी. ऐका ना साहेब मी तुम्हाला तू ऐक माझं. तू माझा नातेवाईक आहे. हा हा मग मतदारसंघाचा काही संबंध नाही. बरोबर तू जालना लोकसभा मतदारसंघात दानवे साहेबांनी काय काम केलं हे तुला माहित नाही.
नाही आणि नाही. तू रोज विरोध बातमी छापतो, रोज पत्र अच्छा, मग कशाला बातमी छापतो तू? काय संबंध तुला? बातम्या छापतो म्हणजे काय हे काय केलेलं आहे का संबंध तुम्ही? तुला? जालना लोकसभा मतदारसंघ संबंध काय? असं का? बर बर परभणी बातमी छाप, परभणी तिकडं बर बर बर. काय बरोबर करतो? हो ना, हो ना, ठीक आहे ना. पत्रकार झाला म्हणून मला काय ऍक्शन घेतो तू काही? हा हा, बर बर याच्यानंतर श्याम पण करू नको. बर बर. धन्यवाद साहेब, धन्यवाद. आत्माराम गायकवाड माझा पुतणी आहे, अरे त्याला कोणी? फोन केला मी आता. हा हा हा. तुझा लोकसभा मतदार, जालना लोकसभा मतदार सांगायला काही संबंध नाही. मग तू दानवे साहेबांच्या विरोधात बातमी छापली ना, नंतर तुला घरी येऊन भेटून नंतर काय आता. अच्छा, घरी येऊन मारसान समजा, आहे ना. अरे तू काय म्हणतो मारता 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 म्हणून मी मराठी भाषा करू? नाही मग तुम्हीच म्हणा लागले ना की घरी येऊन तुला दाखवतो म्हणून. आता दाखव काय म्हणजे दाखवतो काय? म्हणतो? दाखवतो म्हणलं का तुम्ही? हो ना, तुम्ही बोलले ना आता की तुला सांगतो काय येतं. सांगतो म्हणजे काय काय अरे सांगता? घरी येऊन भेटतो तुम्ही, हम्म? घरी येऊन भेटतो, घरी येऊन कर केस काय करायचं कर माझ्यावर. हो ना, आता काय सांगता नेमकं मला सांगा ना. याच्यानंतर बातमी छापली ना, त्या मायाला दाखवतो तुला काय तर. अच्छा.